के फाइनल में वो प्रवेश किए। अब ये देखना होगा कि ये जो दूसरा सेमीफाइनल मैच है यहाँ पर काफ़ी कड़ी कशमकश हो गया कि नहीं, बड़ी मशक्क़त यहाँ पर करनी पड़ेगी यहाँ पर बल्लेबाज और बॉलर्स को। और अब देखना होगा कि बल्लेबाज बॉलर्स के ऊपर हावी होते हैं या बॉलर्स बल्लेबाज के ऊपर हावी होते हैं, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। मेरे साथ जुड़े प्रदीप देऊलकर जुड़े हुए सर। एक महत्त्वाचा म्हणजे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मागील मॅचचा या ठिकाणी द्यायचा आहे। मागील मॅच मध्ये ज्याने निर्धाव षटक टाकलं आणि आपल्या टीमसाठी उपयुक्त कामगिरी केली, सामनावीराचा पुरस्कार भूषण गोळे। आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं। भूषण, सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय। मागील मॅच मध्ये या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करत असताना साताऱ्याचे खेळाडू भूषण गोळे मागील मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत। तो मैच अब दूसरा सेमीफाइनल अब मैच शुरू हो चुका है। पहली ओवर की पहली गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थे, हल्के से पुश किया शॉर्ट कवर पर और एक आसान रन पूरा किया। इस सिंगल के साथ शिवसेना उपनेते अरुणभाई दुधवडकर साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मैदानात या अगोदर देखील मॅन ऑफ द सिरीज मिळवलेला साताऱ्याचा नामवंत खेळाडू आज मात्र मालवण गाजवतोय। निर्धाव षटक खेळत असताना टाकत असताना मात्र सामनावीराचा पुरस्कार भूषण गोळे यांना मिळतोय। मॅच आणि त्यांच्यासाठी विशेष पुरस्कार देखील आहे। भूषण, मॅच ऑन आहे, मी पुन्हा एकदा बागायत सर यांच्याकडे घेऊन जाईल कारण मॅच महत्त्वाची आहे। आपल्यासाठी विशेष पुरस्कार देखील आहे। नमस्कार, टोपियोला बोर्डिंग मैदानावरनं मी प्रदीप देऊलकर आपल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। दुसरा उपांत्य फेरीचा सामना या मैदानावरती पाहायला मिळतोय। उमेश इलेव्हन हुंबरट विपक्ष ओम स्पोर्ट मापन या दोन बलाढ्य ताकदवान संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय, तो टोपियोला बोर्डिंग मैदानावरती। तो ये जो पिछली गेंद थी ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी, हालांकि उठा के खेलने की कोशिश की थी। गेंद लगभग मिड विकेट के फील्डर के गेंद के हाथ में झोली में आई थी, लेकिन आखिर के वक्त में गेंद फिसल गई। एक रन का इजाफा इस सिंगल के साथ साई ने अपना खाता खोला और कुल रन संख्या अब बढ़ती हुई 2 बगैर किसी नुकसान के। हॅलो सर, एकच मिनिट। मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेचे स्पर्धाधिकारी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तब्बल 5 दिवस आपलं लाख मोलाचं योगदान दिलंय, त्यांचा आज वाढदिवस बंटी केरकर सरांचा या ठिकाणी संपन्न होतोय। बंटी केरकर सर, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। इस बीच जाऊया मैदानाकडे। इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, फिर एक बार ड्राइव करने की कोशिश की, चकमा खा गए। विकेट कीपर ने स्टंप को उखाड़ दिया था, लेकिन पॉपिंग क्रीज में मौजूद थी, कोई नुकसान नहीं। स्कोर रुका हुआ 4 बगैर किसी नुकसान के। जो दर्शक अभी अभी आए या जो दर्शक यूट्यूब से अभी अभी जुड़े हुए, उन दर्शकों की जानकारी के लिए मैं बता दूं, भगवा चषक 2023 की ये बहुत बड़ी प्रतियोगिता मालवण के टोपीवाला बोर्डिंग मैदान पे प्रतियोगिता के 5वां दिन 5वीं रात और इस प्रतियोगिता का दूसरा सेमीफाइनल मैच खेला जा रहा है। पहले मैच में एक आसान जीत दर्ज की थी प्रदीप, और काफ़ी अपेक्षा की थी पहले मैच में कि काफ़ी रोचक मुकाबला होगा, लेकिन उस मैच ने पूरे मैच पर पानी फेर दिया और पूरी तरह से मैच एक तरफा हुआ था। ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ या सामन्यामध्ये पूर्ण ताकदीने आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थात फाईट रे फाईट हा ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाचं ब्रीदवाक्य। पहिलं प्रारंभीचं षटक गोलंदाजीच्या आक्रमणावर सनी कसबे, देवगड नगराध्यक्ष असो साक्षी प्रभू मॅडमांचं इथं आगमन होताना दिसतंय। आपल्या शब्द सुमनांनी शब्द फुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। तो सनी कस्बे पहला और सटीक गेंदबाजी कर रहे, लाइन और लेन से गेंदबाजी कर रहे हुए अनुशासित भरी गेंदबाजी कर रहे, और निश्चित रूप से प्रशंसा करनी चाहिए सनी कस्बे की। बड़ा प्रेशर रहता है सेमीफाइनल मैच में।
और पिच गेंद फुल टॉस बनाकर गेंद को उठा दिया, गेंद जा रहे डीप मिड विकेट बाउंड्री लाइन क्षेत्र में और ये इस बीच आउट। एक तो इस तरह ये पहला विकेट का पतन। और अब ये कहना पड़ेगा कि टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का जो निश्चय किया है वो निश्चित रूप से भारी पड़ता हुआ ओम्स क्रिकेट क्लब मापन को, उमेश 11 उमरठ को। प्रदीप जी, ये कहना पड़ेगा कि अब हम कल से हम चर्चा कर रहे हैं कि 2 सेमीफाइनल्स क्रूशियल होने चाहिए। हालांकि पहला सेमीफाइनल तो हो चुका है, उसके ऊपर तो बल्लेबाज पूरी तरह से खड़े नहीं होते, लेकिन इस मैच में बल्लेबाज को अच्छा प्रदर्शन करना ही पड़ेगा। अब बघायतकर सर खूप मोठा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल। अर्थात एका बाजूने दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ एका दिमागदार पद्धतीत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना दिसतोय। हा मोठा सामना आहे, मोठी खेळी करावी लागेल, मोठं व्यासपीठ आहे, मात्र दोन्ही संघांची प्रयत्न हे मात्र मैदानावरती पाहायला मिळतील। टेनिस क्रिकेट हो या इंटरनेशनल क्रिकेट हो, सेमीफाइनल जितने भी मैचेस रहते हैं काफ़ी प्रेशर मैचेस रहते हैं, काफ़ी दबाव रहता है बॉलर्स और बल्लेबाज और फील्डर्स के ऊपर। और वही दबाव अगर सही ढंग से उन्होंने चैलेंज किया दबाव को तो निश्चित रूप से अच्छा प्रदर्शन बॉलर्स, बल्लेबाज और फील्डर्स के द्वारा होता है। अब ये देखना पंचांचा इशारा येतोय, बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक। पहिल्या प्रारंभीच्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या ही धावफलकावर ही नाममात्र 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना दिसतोय तो ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ। नाणेफेक ठरल्यानंतर या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना अनुभवतोय याची डोळा टोपियोला बोर्डिंगच्या मैदानावरती। तो बॉलिंग में परिवर्तन, रोहन खरात के हाथ में गेंद सौंपी जा रही है हमारे कमेंट्री बॉक्स की एंड की ओर से, उन्हें अब मोर्चे पर लगाया गया है। और अब देखना होगा कि शॉर्ट रनअप से वो बॉलिंग करेंगे शायद, और उसका सामना करेंगे मेरे ख्याल से अभी सालगांवकर। खरात ने और की पहली गेंद, हालांकि गेंद रिवर्स स्विप खेलने की कोशिश की थी, गेंद जा रही है स्लिप क्षेत्र में, लेकिन इस बीच 1 रन का इजाफा। इस सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 5 रन बगैर 1 विकेट के नुकसान पे। प्रदीप, जो अब पहला मैच तो हो चुका है, दूसरा मैच चल रहा है, दूधनी रोशनी में नहाया वो स्टेडियम है, और हम जिस रनों की जो तलाश कर रहे हैं, 6 ओवर में कितने रन बनने चाहिए, मेरे हिसाब से 55 या 60 रन बनने चाहिए अगर मैच कुछ हद तक रोमांचक करना चाहते हैं तो। या ठिकाणी पारितोषिक येतंय 3 षटकार 3 विकेट आणि 3 चौकारसाठी वायरी भूतनाथ ग्रामपंचायत सरपंच भगवान लुडपे यांच्याकडून 1000 रुपये, 3 षटकारसाठी पारस सुर्णेकर यांच्याकडून 1500 रुपये आणि 3 विकेटसाठी 1000 रुपये श्री बंड्या सरमळकर यांच्याकडून पुरस्कृत केले जाते हैं। गेंद इस बीच उठा दिया, रिवर्स किया, गेंद जा रहे स्वीपर कवर क्षेत्र में और एक कैच छूटा यहाँ पर। आश्चर्य की बात हो रही है कि क्योंकि इस तरह से दूसरा लॉलीपॉप कैच छूटा, इसके पहले एक मिड विकेट में कैच छूटा था और अभी स्वीपर पॉइंट क्षेत्र में ये मैच, एक कैचेस आगे जाके काफ़ी महंगे साबित हो सकते हैं। काफ़ी ये मैच सेमीफाइनल का मैच चल रहा है और अब ये देखना होगा कि अभी सालगांव का जो जीवन दान मिला है उस जीवन दान का किस तरह से लाभ उठाते हैं। मुख्य व्यासपीठाच्या बाजूला आपण VIP गॅलरी पाहतोय। सनी डेकोरेटर्स सन्मानसी संजय कासवकर यांच्याकडनं ही VIP गॅलरी आपल्याला उपलब्ध होताना दिसत आहे। सामना पाहायला मिळतोय, खूप मोठा सामना। साई नाईक त्याच्या साथीला अभि ही जोडी मैदानावरती गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय। तो मॅन फ्रॉम नेहरू नगर पिंपरी चिंचवड वरना बिलॉंग करणारा रोहन खरात गोलंदाजीच्या आक्रमणावर। यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल, उजवेष्टीवरती चप्पल झाला होता, चेंडूला भिरकावून दिलं जात आहे, लॉंग लेग सीमारेषेपर्यंत प्रवास करतोय तो 4 धावांसाठी। एक ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी गेंद और अपने आप को सफल किया और गेंद को कलाई के साथ गेंद को मोड़ा। शॉर्ट फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में जो लंबा फासला था, टाइमिंग सही थी और देखते देखते गेंद निकल पड़ी डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। इस चौके के साथ स्कोर अब बढ़ता हुआ 2 अंकों में 10-1 विकेट के नुकसान पे। पंचांच्या डावसंडे राईट अप ऑर्थ विकेट ही गोलंदाजीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर पॉइंट वरती क्षेत्ररक्षण होत आहे, एकेरी धाव ही पूर्ण होताना दिसते। अर्थात दुसरी धाव घेण्याची
तमाम शंका समाप्त होताना दिसतंय ती ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंचा सहभाग असलेला आतापर्यंत सेमीफायनल पर्यंत प्रवास करतोय तो ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ अर्थात ओम स्पोर्ट मापन संघाचं फाईट रे फाईट हे घोषवाक्य। तो ये जो साहिल नाइक जो बल्लेबाजी कर रहे हैं, हालांकि वो एक्चुअली राइट हैंडर बैट्समैन है, लेकिन पिछले 4-5 गेंद से वो इस तरह से बल्लेबाजी कर रहे मानो हो बायत के बल्लेबाज हो। करा तैयार दाहिने हाथ से ओवर द विकेट, ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, लगभग ब्लॉक होल्ड में गेंद थी, लेकिन गेंद को पहले से परख लिया था, गेंद को खेल दिया बैकवर्ड स्वीपर पॉइंट क्षेत्र में, हल्का सा ओवर थ्रो और इसमें दूसरा रन भी मुकम्मल किया। इस 2 रन के साथ स्कोर अप बढ़ता हुआ 13 रन 1 विकेट के नुकसान पर। फिर एक बार मैं बता दूं, ये जो प्रतियोगिता चल रही है भगवा चषक 2023 की प्रतियोगिता, 3,48,000 रुपए की बहुत बड़ी धनराशि की ये प्रतियोगिता, और प्रतियोगिता का ये दूसरा सेमीफाइनल का मैच। इससे पहले पहला जो सेमीफाइनल अभी अभी जो खेला गया था, उस मैच में दानिश इलेवन देवबाग ने और मुकम्मल समाप्त होते। तो पहले सेमीफाइनल में दानिश इलेवन देवबाग ने रोई स्पोर्ट्स क्लब वेंगुर्ला को लगभग आसानी के साथ पराजित किया था, और दानिश इलेवन देवबाग इस प्रतियोगिता के फायनल में प्रवेश कर चुकी है। 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय सेमीफायनलच्या सामन्यात ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ। धाव फलकावरती धावा 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात ही डावाची सुरुवात पाहायला मिळते, मात्र ती आश्वासक सुरुवात म्हणता येणार नाही। उर्वरित षटकांवरती एक संयमी त्याचबरोबर मॅरेथॉन खेळायची आवश्यकता असेल ती ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ। निश्चित रूप से प्रदीप जी, क्योंकि अब हम जिस बात का हम जिक्र कर रहे हैं, अगर बॉलर्स ने अनुशासित भरी गेंदबाजी की तो सब कुछ आपके झोली में हो सकता है, और वही हुआ। देखो पहला ओवर और दूसरा ओवर बहुत अच्छी गेंदबाजी की, लाइन और लेन से गेंदबाजी की, जिसे क्रिकेट के भाषा में 3 चौड़ाई गेंदबाजी कहा जाती है, उस तरह की उन्होंने गेंदबाजी को, और देखते देखते बांध कर रखा यहाँ पर बल्लेबाज को, और ज़्यादा अपने हाथ को खोलने के लिए कोई मजबूर नहीं किया बल्लेबाज को। देखना होगा कि अब तीसरा, चौथा और पांचवा और छठा और 4 अभी और मुकम्मल है, 24 गेंदें शेष है, और अगर 24 गेंदों में अगर बोनस बल्लेबाज के ऊपर हावी होते तो फिर वही मैच होगा जो पहला मैच हुआ था। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय। ज्या गोलंदाजाने या इनिंगची सुरुवात केली होती तो सनी कसबे, पंचांच्या डाव्या साइडने राइट आर्म ओव्हर द विकेट। सनी की ये गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, अजीब और गरीब ढंग से खेला, हड़बड़ाहट के साथ खेला गेंद को वाइडिश मिड ऑन क्षेत्र में, जब तक आते मिड ऑफ के फील्डर गेंद को फील्ड करते, एक आसान रन पूरा किया। साई नाईक उजव्या इष्टीवरती शफल झाला होता, गोलंदाजाने हे ओळखलं होतं। चेंडूचा टप्पा एक आता सुरक टप्प्यावरती पाहायला मिळतोय, आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट। एका बाजूला उमेश इलेव्हन हुंबरट क्रिकेट संघांमध्ये आपल्याला पुण्यावरनं हे सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडू, शहरी ग्रामीण असा मिलाप पाहायला मिळतोय। कर्णधार राधाकृष्ण पेंडेकर याच्या नेतृत्वाखालील हा ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ। बोर्डिंग ग्राउंड का ये जो मैदान है, अब स्टंप के बाहर लिफ्ट करने की कोशिश की थी, मिड विकेट के ऊपर से असफल रह गए, और बाकी का काम किया विकेट कीपर ने। हम चर्चा कर रहे हैं मालवण के बोर्डिंग मैदान के बारे में। ये बहुत बड़ा अच्छा सुनहरा मैदान है, और खचाखच भरा हुआ ये मैदान है। पिछले 2 दिन से, कल तो बहुत भीड़ थी, और आज तो स्वाभाविक ऑफिशियली आज काफ़ी भीड़ दिखेगी, क्योंकि पहला सेमीफाइनल मुकम्मल हो चुका, दूसरा सेमीफाइनल चल रहा है, और प्रतियोगिता का सबसे अहम मैच अभी बाकी है। 2 चेंडू समाप्त होत आहेत। 1 धाव खर्च करताना दिसतोय तो कसलेला गोलंदाज सनी कसबे, राईट आर्म ओव्हर द विकेट। या विपुलर लेनचा चेंडू सुरेख फटका निघतोय एक्स्ट्रा कव्हरवरती। संदेश पाटील चेंडूचा पाठलाग करताना दिसतोय, सीमा रेषेजवळ धावांची लयलूट होताना दिसते ती ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघासाठी। अभि साळगावकरच्या खाती 2 धावा जोडल्या जात आहेत, आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते ती 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। एक ऐसी गेंद थी कि ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी, गेंद को आने दिया बल्ले पर, और गेंद को लिफ्ट किया, थोड़ा सा हवा में खेल दिया था। हालांकि गेंद रिस्की था, लेकिन रिस्क को कौन देख रहे, बस मात्र 6 ओवर का मैच है, और रन उतने आसानी के साथ बन नहीं रहे, और इसी के साथ इसीलिए बल्लेबाज रिस्क लेना पसंद कर रहे, और देखते देखते 2 रन भी मुकम्मल किए। स्कोर रुका हुआ 16 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पथ पर, कस्बे तैयार, दाहिने हाथ से ओवर द विकेट, इस ओवर की ये गेंद
धीमी गेंद उठा दिया, फिर एक बार मिड विकेट के ऊपर से गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। बहुत बढ़िया चौका, विश्वसनीय चौका, नजाकत भरा चौका। जब गेंद को खेला था तभी उस गेंद के ऊपर लगभग एक तरह से मोहर सी लग गई थी और गेंद को डिपॉजिट किया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। नक्कीच मधल्या यष्टीवर हा कमजोर चेंडू होता, फलंदाज थोडासा सफल झाला होता, हात खोलण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं पूर्णपणे सोनं करताना दिसतोय तो अभिज साळगावकर नावाचा फलंदाज, ज्या फटक्याने फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावला जातोय आणि नक्कीच आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल ती ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ, कारण आव्हान खूप मोठं आहे आणि समोर ताकदवान बलाढ्य क्रिकेट संघ। मात्र धावफलकावरती अपेक्षित धावफलकावरती जमवणं हे क्रमप्राप्त। तो देखते देखते अब 20 रन का लक्ष्य स्कोर बोर्ड पर दिखता हुआ, 20 रन तो बन गए, तीसरा ओवर चल रहा है, लेकिन अब 20-30 से काम नहीं चलेगा। जहाँ तक इस मैच का सवाल, 60 रन बनने ही चाहिए अगर इस मैच को अगर आप जीतना चाहते तो। धीमी गेंद ऑफ स्टंप के बाहर, इतनी बाहर जो विश्व के हिंदी कमेंटेटर सुशील दोषी के शब्दों में कहा जाए तो वाइड का इशारा, अंपायर का वाइड का इशारा आता हुआ और रिव्यू लिया गया वाइड के लिए। ये पहली बार इस प्रतियोगिता में हो रहा है टेनिस क्रिकेट में जो वाइड के लिए रिव्यू लिया जा रहा है। तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते, अर्थात चेंडू क्रीज मध्ये डिलिव्हर्ड झाला की क्रीजच्या बाहेर डिलिव्हर्ड झाला। जर क्रीजच्या बाहेर डिलिव्हर्ड झाला असेल तर नक्कीच तो नो चेंडू घोषित केला जाईल। मात्र बघावं लागेल रिप्ले मध्ये क्षणचित्र की या चेंडूवरती नक्की काय घडलंय। टेक्नोलॉजी क्रिकेट में काफी बदल चुकी है पिछले 10-15 साल से। आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की चेंडू नो चेंडू, तो नो बॉल का इशारा और अब ये फ्री हिट मिलेगी निश्चित रूप से, फ्री हिट। देखो ये जो यही एक फायदा होता है टेक्नोलॉजी का और टेक्नोलॉजी ने साबित कर दिया है। तो अगर आप इंच आपको देखा जाएगा। जहाँ तक फ्री हिट का जहाँ तक सवाल, इंटरनेशनल क्रिकेट में पहली बार वीरेंद्र सहवाग ने फ्री हिट ली थी 2007 में जब आईसीसी 2020 वर्ल्ड कप हुआ था। इस बीच तैयार नए ओवर की, इस ओवर की ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, फिर एक बार अजीब और गर्म स्ट्रोक, खतरा हो सकता है वहां पर, सीधा थ्रो था निशाने पर, लेकिन इस बीच 1 रन 22 का इशारा आता हुआ अंपायर्स का। इस सिंगल के साथ स्कोर अब बढ़ता हुआ 22 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रदीप जी, इक्का दुक्का रन बन रहे, बीच बीच में चौके भी लग रहे, लेकिन वो विश्वास नहीं दिखाई दे रहा है। तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते ती धावचीच्या विकेटसाठी बघावं लागेल। फलंदाज हा पॉपिन क्रीज मध्ये परतला की थोडंसं पॉपिन क्रीज मधनं बाहेर आहे, सुदैवी ठरतोय की मात्र त्याला माघारी परतावं लागतंय। फ्री हिटचा चेंडू, ज्या चेंडूवरती आपल्याला फलंदाज हा धावचीच्या स्वरूपात तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की फलंदाज नॉट आउट, म्हणजे नाबाद राहतोय फलंदाज। 22 रन 1 विकेट पे नुकसान पर तीसरा ओवर चल रहा है और अभी तीसरे अंपायर की मदद ली गई थी, लेकिन तीसरे अंपायर ने कहा नॉट आउट। तो जो शुरुआत हुई थी विपुल पवार और साहिल नाइक के द्वारा, बहुत अच्छी शुरुआत नहीं हुई थी। पहला विकेट जो गिरा था 4 के ऊपर, लेकिन उसके बाद दूसरे विकेट के लिए अब 18 रन की महत्वपूर्ण साझेदारी अब स्कोर बोर्ड पर दिखाई देती हुई निश्चित रूप से अब प्रशंसा करनी चाहिए। पिछले मैच में प्रदीप यही हुआ था कि हर एक बल्लेबाज ने चौके छक्के लगाने की कोशिश की थी, सिंगल डबल लेने की किसी ने कोशिश नहीं की और इसी कारण मात्र 35 के ऊपर पारी सिमट गई थी। षटक क्रमांक 3 आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय, म्हणजे 1 चेंडू, यानंतर उर्वरित 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल। मात्र कुठच्या तरी एका फलंदाजाला जोखीम पत्करणं हे क्रमप्राप्त असेल, एक फाइटिंग टोटल उभा करण्यासाठी ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाला। सनी कस्बे तैयार, लंबा रनअप उनका, लगभग 15 या 20 यार्ड का रनअप। इस बीच ये गेंद फिर एक बार रिवर्स खेलने की कोशिश। आश्चर्य की ये बात हो रही है कि बार बार आप रिवर्स खेल रहे हैं, इसके पीछे क्या रीज़न है समझ में नहीं आ रहा है। अगर यही स्ट्रोक आप अगर सही ढंग से खेलते तो मिड विकेट के ऊपर से भी स्ट्रोक जाता है। इस बीच ओवर मुकम्मल हुआ तीसरा, 3 ओवर के पश्चात स्कोर यहाँ पर रुका हुआ 22 रन 1 विकेट के नुकसान पे। अक्षय स्पोर्ट्स मित्रमंडळ व सर्वेश स्पोर्ट्स मित्रमंडळ आयोजित प्रकाश झोतातली बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा पिंट्या स्मृती चषक 2023 दिनांक 9 ते 13 एप्रिल
प्रथम पारितोषिक 70,777, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 35,555, उपांत्य पराभूत संघ 6,667, 2,222. ज्या संघांना नाव नोंदणी करायची आहे त्यांनी लवकरात लवकर संपर्क योगेश 9420949565, गुणेश 7709224737. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक सन 2023 या स्पर्धेदरम्यान सौ माधुरी अन्वय प्रभू यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. मी शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीनं त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे युवराज मेसरी, निखिल जाधव ग्रामपंचायत सरपंच राठिवडे, बंडू गावडे युवा विभाग प्रमुख, आशू मयेकर बांदिवडे सरपंच, त्याचप्रमाणे सुयोग चंदवनकर शहर प्रमुख वेंगुर्ला यांचं देखील या स्पर्धेदरम्यान आगमन होत आहे. शब्दसुमनाने त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. तो 3 ओवर मुकम्मल हो चुके हैं, आधी इनिंग हो चुकी है. इस बीच अगेन ऑप्शन के थोड़ी सी बाहर थी, टर्न हुई और हालांकि लेग ब्रेक के साथ खेलने की कोशिश की थी लेकिन ऑफ ब्रेक हुई गेंद और बाकी का काम किया विकेट कीपर ने. स्कोर रुका हुआ 22 रन, 1 विकेट के नुकसान पे. नक्कीच रणनीती बदलावी लागेल ती ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाला. षटक क्रमांक 14 रोहन खरात गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. एका अचूक टप्प्यावरची सुरेख सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. कंजूशी करणारी गोलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळत आहे. ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाला एका योजनेने या मैदानात फलंदाजी करावी लागेल, कारण अजूनही गोटामध्ये प्रतीक गवंडे सारखा फलंदाज आहे. त्यामुळे एका बाजूने आक्रमण करावं लागेल ते ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाला. रोहन खरात की ये गेंद पैड पर टकराई, गेंद लुढ़क गई डीप वाइडिश थर्ड मैन पर क्षेत्र में 1 रन पूरा किया और इस भी दूसरा रन भी मुकम्मल किया. लेग बाइस का इशारा आता हुआ अंपायर्स का. इस 2 रन के साथ स्कोर अब बढ़ता हुआ 24 रन. हालांकि पिछले मैच में हमने देखा कि 10 से लेकर 10 या 11 गेंदें डॉट निकल पड़ी. मेरे ख्याल से टेनिस क्रिकेट में लगभग 99% ऐसा हो जाता है कि लगभग बल्लेबाज हर एक गेंद पर रन लेता है, 1% ऐसा होता है. लेकिन पिछला जो मैच हुआ था वो काफी रेयर मैच था. ऑफ स्टंप के बाद गेंद को मोड़ दिया, शॉर्ट फाइनल को स्क्वायर लेग की पकड़ से गेंद जा रहा है डीप फाइनल क्षेत्र में और जब तक आते फील्डर गेंद को फील करते, दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल. खतरा यहाँ पर ये सुसाइड था निश्चित रूप से, और ये तीसरे रन लेने की चेष्टा में ये चेष्टा ही साबित हुई. प्रदीप जी, नक्कीच फलंदाजांना फलंदाजीचा सूर गवसत नव्हता, कारण गोटामध्ये अजूनही चांगले फलंदाज आहे. कुठेतरी त्या फलंदाजांना संधी मिळावं म्हणून आपली विकेट बहाल करताना दिसतोय. तो फलंदाज यावेळी माघारी परततोय. साई नाईकची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अर्थात विस्फोटक आघाडीचा चणीचा फलंदाज DK उर्फ राजन केरकरची पावलं मैदानाकडे वळताना दिसत आहेत. क्रिकेट में जो रणनीति रहती है, स्ट्रैटेजी रहती है, वो आप डगआउट से स्ट्रैटेजी डिसाइड नहीं कर सकते. आप जब विकेट पे जाते हैं, जब बॉलर्स को आप पहले आजमाते हैं और उसके बाद ये आपकी स्ट्रैटेजी निश्चित हो जाती है. और अब ये देखना होगा कि लगभग 4था ओवर मुकम्मल चल रहा है. कस्बे खरात और रोहन खरात ने दोनों ने जबरदस्त गेंदबाजी की, लाइन और लेंथ से गेंदबाजी की, सटीक गेंदबाजी की, अनुशासित भरी गेंदबाजी की और देखते देखते बांध कर रखा यहाँ पर बल्लेबाज को. व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण एकदम बाजूला थांबायचं किंवा खाली बसायचं आहे व्यासपीठाच्या समोर. त्याचप्रमाणे जे गॅलरी बनवलेले आहेत त्या गॅलरीच्या समोर देखील काही प्रेक्षक उभे आहेत. त्या गॅलरीत बसलेल्या प्रेक्षकांना सामना दिसत नाहीये. कृपया आपण खाली बसून घ्यायचं आहे. आयोजकांच्या विनंतीला मान द्या. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. रोहन खरात याची कंबर कसताना दिसतोय तो आपल्या गोलंदाजीवरती. यावेळी फटका मिस टाइम होतोय. झेल टिपण्याची नामी संधी. 3 क्षेत्ररक्षक झेलसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. अखेरच्या क्षणी हा झेल जमिनीला दान होताना दिसतोय. बहुमूल्य 2 धावा जोडल्या जात आहेत ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाच्या बाजूने. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात ही फलंदाजी पाहायला मिळत आहे. मात्र ती समाधानकारक धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण प्रतिस्पर्धी तेवढ्याच ताकदीचा तोला मोलाचा संघ उमेश भाई 11 होमरन क्रिकेट संघ हा आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित रूप से प्रदीप जी, अब यह कहना पड़ेगा कि आज का दिन बॉलर्स का दिन है. पहले मैच में भी बॉलर ने जबरदस्त गेंदबाजी की, जबरदस्त प्रदर्शन रहा वहाँ पर, और अभी ये दूसरे मैच में भी बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए यहाँ पर बॉलर्स. देखना होगा कि अब कि कुल मिलाकर 4 ओवर मुकम्मल हो चुके हैं. 28 रन स्कोर बोर्ड पर है और अब बचे हुए जो 5वां और 6ठा ओवर वो काफ़ी डिसाइडेबल ओवर साबित होगा. अब देखना होगा कि
पांचवें और छठे ओवर में बॉलर्स किस तरह से गेंदबाजी करते हैं। गोलंदाजीमध्ये बदल होतोय. मॅन फ्रॉम फोंडाघाट गौरव घुंगरट सर गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळत आहेत. एक नक्कीच सुरेख दर्जेदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती गौरव घुंगरट सर, स्ट्राईक एंडच्या दिशेने राजन केरकर, विस्फोटक ज्याला हार्ड बिग हिटर म्हणून ओळखले जात आहे. सिंधुदुर्गातली कित्येक मैदानं ज्याने आपल्या फलंदाजीने गाजवले, कित्येक स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समनचा किताब हासिल केला, तो राजन केरकर यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय. आणि त्या राजन केरकरला आक्रमण करावं लागेल, कारण धावसंख्या ही कमी धावसंख्या, 28 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट. गोलंदाजीच्या आक्रमणावर गौरव घुंगरट सर. गौरव तैयार, दाहिने से ओवर द विकेट, ऑप्शन के थोड़ी सी बार थी, शॉर्ट ऑफ लेन गेंद, काफी खराब गेंद थी, इतनी खराब कि अंपायर ने अपने हाथ सामान अंदर कर दिए. इस सिंगल के साथ एक्स्ट्रास में इजाफा, एक्स्ट्रास बढ़ते हुए 5, उसमें देखिए 2 वाइड है, 2 बाइज है और 2 लेग बाइज है और 1 बाइज, तो कुल मिलाकर ये एक्स्ट्रास का लेखा जोखा और कुल रन संख्या रुकी हुई 29 रन 2 विकेट के नुकसान पे. गोलंदाजीची सुरुवात स्वैर मारानं होताना दिसत आहे ते गौरव घोंगरट सर यांच्या गोलंदाजीवरती. याही वेळी सुरेख चेंडू थोडासा खाली राहतोय, ज्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उत्तर न होता या चेंडूवरती राजन केरकर करवडे आणि नक्कीच कानमंत्र दिला जातोय तो अभि या फलंदाजाकडनं तो राजन केरकरला. 29 धावा 2 गडींच्या मोबदल्यात किती धावांचं डोंगर उभा केलं जाईल, किती धावा ह्या प्रतिस्पर्धी संघासमोर उभ्या केल्या जाईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. राजन केरकर त्याच्या साथीला अभि ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाची. और कुल मिलाकर पहले 3 ओवर का अगर लेखा जोखा और उसका कंक्लूजन पर हम आए तो ये कहना पड़ेगा कि पहले 3 ओवर में हालांकि सिंगल डबल लिया, चौके पे लगे, रन भी बटोरे, लेकिन वो विश्वास नहीं दिखा उनके बल्ले पर जो विश्वास दिखना चाहिए था. पूरी तरह से कंफ्यूज दिखाई दे रहे पहले 3 ओवर में. हालांकि 4 ओवर मुकम्मल हो चुके, 5वां ओवर ये चल रहा है, लेकिन कुल मिलाकर अगर लेखा जोखा बताया जाए तो वो विश्वास नहीं उनके बल्ले पर जो विश्वास दिखना चाहिए था इस सेमीफाइनल के मैच में. प्रेक्षकांची तोबा गर्दी मैदानावरती पाहायला मिळत आहे आणि जे स्पर्धक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जोडले जात आहेत त्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. गौरव की ये गेंद फिर एक बार खराब गेंद, वाइड का इशारा आता हुआ अंपायर्स का. एक्स्ट्रास बढ़ते हुए कुल मिलाकर 6 और कुल रन संख्या अब रुकी हुई 30 रन 2 विकेट के नुकसान पे. मात्र 2 ही विकेट गिरे, लेकिन जो रन गति, जो रन औसत चाहिए वो औसत नहीं दिखाई रही यहाँ पर स्कोरबोर्ड पर. मोठ्या फटक्यांपासून रोखलं गेलंय, अर्थात कारण मीमांसा पाहिली तर एक दर्जेदार गोलंदाजी. यावेळी मोठा फटका टोलवायचा होता, चेंडू उजव्या यष्टीवरती पाहायला मिळाला. चेंडू यावेळी चकवा देतोय राजन केरकरला आणि थेट विसवला जातोय तो यष्टी रक्षक याच्या हातामध्ये. नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल राजन केरकरला. एखाद दुसरा मोठा फटका खेळावा लागेल. संघ थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय. आघाडीवर न्यायचं असेल तर एका बाजूने मॅरेथॉन खेळीची आवश्यकता ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाला. गौरव की ये गेंद फिर एक बार उसी तरह की, लगभग हर एक गेंद उसके बाद जो गेंद डिलीवर हो रहे लगभग उनके एक्शन रिप्ले दिखाई देती हुई. और ये कहना पड़ेगा हमारे स्कोरर राहुल हमें बता रहे हैं कि अब 13 डॉट गेंद, 14 डॉट गेंदें हो चुकी है. तो कुल मिलाकर देखिए ये 14 और पिछले 12 26 डॉट गेंदें, और कुल मिलाकर अगर 45 गेंद में से 26 50% डॉट गेंदें. प्रेक्षक काफी नाराज दिखाई दे रहे. नक्कीच सर, गोलंदाज कंबर कसताना दिसत आहेत आणि गोलंदाजांसमोर फलंदाज नांगी टाकताना दिसत आहेत, कारण ते आश्वासक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाही ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाची. मिस टाइम फटका, यावेळी कट अँड बोल्ड पाहायला मिळतोय. तिसरा हादरा बसतोय ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाला. राजन केरकर तंबूरच्या आश्रयाला तिसरा गडी बाद होतोय ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाचा. हालांकि ये ऐसी गेंद थी, डीजे थैंक यू, केरकर डक के रूप में पैवल में लौटे हुए. और हम चर्चा कर रहे हैं बॉलर्स के बारे में. बहुत खूबसूरत प्रदर्शन, बहुत अच्छा प्रदर्शन. टेनिस क्रिकेट हो या इंटरनेशनल क्रिकेट में बॉलर्स को कभी सुर्खिया में नहीं रहते, हमेशा बल्लेबाज सुर्खिया में रहते. लेकिन इस प्रतियोगिता में जो भगवा चषक 2023 की ये जो प्रतियोगिता चल रही कल शाम से लेकर अब तक, तो 2 मैचेस, कल का जो क्वार्टर फाइनल का मैच था, उसके बाद पहला सेमीफाइनल और अब ये दूसरा सेमीफाइनल, अब तक इस गेंद तक बॉलर्स का बोलबाला रहा है.
और निश्चित रूप से प्रशंसनीय बाब है बॉलर्स के लिए. मैदानावरती गौरव घुंगरट सर ज्यांना क्वार्टर फायनलमध्ये सामनावीर मिळाला होता, आकर्षक टी शर्ट, ते टी शर्ट त्यांच्या शरीरावरती पाहायला मिळत आहे. ते परिधान करून गोलंदाजी करताना दिसत आहेत. नवीन फलंदाज यावेळी डावखुऱ्या त्याचा अर्थात टेनिस क्रिकेटचा मोठा अनुभव, ज्याला मॅच फिनिशर म्हणून ओळखलं जात आहे, मिस्टर सुधीर पालियकरची पावलं ही मैदानाकडे पाहायला मिळत आहेत ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघासाठी. पालियकर तैयार बायत के बल्लेबाज ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थे, गेंद को मोड़ना चाहते थे मिड विकेट के बगल से, लेकिन गेंद ने बल्ले का अंदरूनी किनारा लिया, गेंद लुढ़क गई शॉर्ट फाइन लेग पर. जब तक फील्डर गेंद को फील करते, थ्रो करते, एक आसान रन टहलते टहलते चलते चलते मुकम्मल किया. इस सिंगल के साथ स्कोर अब बढ़ता हुआ 31 रन. इक्का दुक्का से काम नहीं चलेगा प्रदीप जी, अब चौके छक्के लगने ही चाहिए. पहिला सामना पहिला सेमीफायनलचा कमी धावसंख्येचा, मात्र 30 तमाम शंका यावेळी मैदानावरती पाहायला मिळत आहे. ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. तो सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये स्टंप के बाहर गेंद को खेलना चाहते थे स्क्वायर लेग के बगल से, लेकिन गेंद पैड पर टकराई, गेंद फिर एक बार लुढ़क गई वाइड शॉट थर्ड मैच क्षेत्र में. जब तक फील्डर गेंद को फील करते, एक आसान रन पूरा किया. देखो एक्स्ट्रास का भी यहाँ पर काफी बोलबाला दिखा दे रहा है. अब रन बने कुल मिलाकर 32 और 32 में से 7 एक्स्ट्रास है, तो इससे पता चल सकता कि बॉलर्स कितने हावी हुए बल्लेबाज के ऊपर. बघा सर, गोलंदाजीमध्ये धार आपल्याला पाहायला मिळत आहे. ती धार यावेळी अक्षरशः गोलंदाजांना फलंदाजांना नेस्तनाबूत करताना दिसत आहे. प्रतिस्पर्धी संघाची धावसंख्या ही कमी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे. अर्थात कौतुक करावं लागेल उमेश 11 हुंबरट क्रिकेट संघाच्या गोलंदाजांचं. सनी कसबे, रोहन खरात आणि त्यानंतर गौरव घुंगरट सर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून, म्हणजे जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, या ह्यानी आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. सिंधुदुर्ग जिले की अक्टूबर से लेकर जब वेंगुर्ला में पहली प्रतियोगिता होती थी, उसके बाद अब अभी तक मार्च तक, आज 19 तारीख है, अभी तक की इस सबसे बहुत बड़ी धनराशि की प्रतियोगिता. गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय या इनिंगची सांगता इतिश्री करणारं षटक मॅन फ्रॉम गुजरात हर्षल पांड्या गोलंदाजीच्या आक्रमणावर. शेवटचा स्लॉगवर डेथवर फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, आत्मविश्वास आणावा लागेल. क्रिकेटच्या पटलावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला सोबत ठेवावं लागेल. ओम स्पोर्ट्स क्लब महापन के जो मालिक है मेरे ख्याल से ठाकुर जी, वो आज काफ़ी खुश रहेंगे, निश्चित रूप से खुश है. और किसी मैच से पहले वो काफ़ी नाराज़ थे, हम ड्रेसिंग रूम में देख रहे थे, लेकिन अभी जो उनके बॉलर्स ने जो प्रदर्शन किया, बहुत बढ़िया प्रदर्शन. हालांकि ज़बरदस्त गेंदबाजी की और देखते देखते बांध कर रखा है बल्लेबाज को, कोई अतिरिक्त रूम नहीं दे रहे बल्लेबाज को जोखिम भरे स्ट्रोक लेने के लिए. अब हर्षल पांड्या तैयार, दाहिने हाथ से ओवर द विकेट, कमेंट्री बॉक्स की एंड की ओर से. स्ट्राइक एंडवरती अभि आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राइक एंडवरती सुधीर पालियकर आणि पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट हर्षल पांड्या. यावेळी उजव्या ष्टीवरचा चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. अजूनही फलंदाजांना फलंदाजीचा सूर गवसताना दिसत नाही, तर कौतुक करावं लागेल उमेश 11 हुंबरट क्रिकेट संघाचं. एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाज या मैदानावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना दिसत आहे, ते ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ विरुद्ध. निश्चित रूप से. और अब ये आखिरी ओवर चल रहा है, अभी भी 5 गेंदें शेष है. अगर 5 गेंदे में अगर 12-13 और रन बन जाते तो फिर एक बार बड़ा स्कोर नहीं, लेकिन एक हल्का सा चैलेंजिंग स्कोर बोर्ड पर दिखाई दे सकता है. लेग स्टंप के ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, कला के साथ गेंद को मोड़ा, बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में जब तक आते, डीप मिड विकेट से फील्डर गेंद को फील करते, थ्रो करते विकेट कीपर के दस्तान में, फिर एक बार एक आसान रन पूरा किया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र सुधीर पालियकर नकार देतोय. स्वतःवरती विश्वास दाखवतोय सुधीर पालियकर, आणि सुधीर पालियकरने अशा काही मोठ्या इनिंग्स खेळलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्याला मॅच फिनिशर म्हणून ओळखलं जातोय तो सुधीर पालियकर यावेळी स्ट्रायकरच्या दिशेने. सुधीरवरती अशा अपेक्षा असतील, सुधीरच्या बॅटमनना एखाद दुसरा मोठा फटका निघाला तर नक्कीच तो संजीवनी पाजणारा फटका असेल ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघासाठी. हर्षल अब राउंड द विकेट आ रहे हो शायद अंपायर से दाई ओर से, और फील्डिंग में तब्दीली हो रही है. देखो, एक शॉर्ट थर्ड मैन है, एक वाइडिश बैकवर्ड पॉइंट है, एक वाइडिश मिड ऑफ है हमारे कमेंट्री बॉक्स के ठीक सामने. ऑन साइड पर देखिए एक डीप स्क्वायर लेग भी है और एक डीप फाइन लेग शायद है, वहाँ यहाँ से ठीक ढंग से दिखाई नहीं दे रहा है, और एक डीप वाइडिश लॉन्ग ऑन. ऑफ स्टंप के बाद घूम कर खेलने की कोशिश की थी, चकमा खा गए और बाकी का काम किया विकेट कीपर ने.
रन की कोई गुंजाइश नहीं। अब रन का लगभग दुष्काळ सा आ गया ऐसा कुछ लग रहा है। नक्कीच उमेश 11 होमरन क्रिकेट संघ एका योजनेने या मोठ्या सामन्यात उतरताना दिसतोय। सुरुवातीपासून या संघाने आघाडी घेतली ती आतापर्यंत गोलंदाजांचा बोलबाला, गोलंदाजांचा वरचष्मा पाहायला मिळतोय। अर्थात मोठ्या फटक्यांपासून रोखलं गेलं ते ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाच्या फलंदाजांना। अर्थात अनुभवाची कमी नाही सुधीर पालियकरकडे, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। आक्रमण हे अपेक्षित असेल, मात्र आक्रमणापासून बचाव करण्याचा प्रयत्न हा गोलंदाज हर्षल पांड्या करताना दिसतोय। पंड्या तैयार, राउंड द विकेट, स्टंप के बाहर, फिर एक बार घूमकर खेलने की कोशिश की थी, गेंद लुढ़क गई फॉरवर्ड शेटले क्षेत्र में और खतरा हो सकता है यहाँ पर, और ये खतरा होता हुआ और एक विकेट का पतन यहाँ पर। ये कुल मिलाकर चौथा विकेट का यहाँ पर पतन होता हुआ, क्योंकि पहला विकेट गिरा था 4 के ओर पर, दूसरा विकेट गिरा था 26 के ओर पर, तीसरा 30 के ओर पर और चौथा 34 के ओर पर। स्कोरबोर्ड पर थे, उसी के इर्द गिर्द में ये मैच दिखाई देता हुआ। बागायतकर सर, ज्या अपेक्षेने आशेने प्रेक्षक मैदानावरती हजर झाले होते त्या प्रेक्षकांची निराशा होताना दिसतंय। कारण प्रेक्षकांना चौकार षटकार अपेक्षित असतात, सामना चित्तथरारक व्हावा ही एकच अपेक्षा असते, मात्र त्याच्या उलट आपल्याला मैदानावर घडताना दिसतंय। ते ओम स्पोर्ट मापन विपक्ष उमेश 11 होमरन क्रिकेट संघ आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवरती नेऊन ठेवताना दिसतोय। 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक, या इनिंगची सांगता करणारं षटक मॅन फ्रॉम गुजरात हर्षल पांड्या हा गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय। आतापर्यंत किफायतीदार दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल। पंड्या की इस ओवर की ये गेंद हाफ वॉली पर बनाकर ड्राइव करने की कोशिश की थी, चकमा 19 गेंदें डॉट हो चुकी है। 19 गेंदें, आप यकीन नहीं कर सकते इस मैच के ऊपर। और इस मैच से पहले जब ये दूसरा सेमीफाइनल शुरू होने से पहले प्रिडिक्शन यही था कि 50% चांसेस थे दोनों टीम के लिए, ऐसा होगा शायद 60 65 55 60 रन बनेंगे, लेकिन ऐसा कुछ नहीं। और इसीलिए तो क्रिकेट, इसी को तो क्रिकेट कहा जाता है, जो आप सोचते हैं वो क्रिकेट में कभी नहीं होता। इस बीच पंड्या इस ओवर की आखिरी गेंद, ऑफ स्टंप के बाहर गेंद को खेलना चाहते थे कवर के ऊपर से, लेकिन गेंद लुढ़क गए पॉइंट क्षेत्र में। जब तक आते बैकवर्ड पॉइंट से फील्डर गेंद को फील्ड करते, खतरा हो सकता है वहां पर। और इस बीच दूसरा रन भी मुकम्मल किया, दूसरा रन भी मुकम्मल किया। इस 2 रन के साथ स्कोर अप बढ़ता हुआ 36 रन, इनिंग समाप्त हुई। तो अब देखिए 35 और 36, मात्र 1 रन का फरक दूसरे मैच में। नक्कीच पहिल्या सामन्यातील आठवण करून देणारी ही धावसंख्या पाहायला मिळते। जो पहिला सामना क्रीडा रसिकांनी पाहिला, हाही कमी धावसंख्येचा सामना, धाव फलकावरती 36 धावा 37 धावांचा पाठलाग करावा लागेल तो उमेश 11 होमरन क्रिकेट संघाला। मात्र मी नेहमी म्हणत असतो, कभी कभी छोटा टार्गेट बड़ा बनता है और बड़ा टार्गेट कभी कभी छोटा लगता है। ओम स्पोर्ट मापन संघाच्या गोलंदाजांनी ठरवलं, कंबर कसली, या मैदानावरती प्रयत्न केले तर नक्कीच सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगू शकतो। मात्र दुय्यम समजून चालणार नाही। उमेश 11 होमरन क्रिकेट संघ एक बलाढ्य संघ, ताकदवान संघ, नक्कीच त्यांचा प्रयत्न असेल एका दिमागदार पद्धतीत या स्पर्धेत अंतिम फेरी गाठावी आणि दानिश 11 देवबाग समोर आव्हान उभं करावं। प्रदीप, ये कहना पड़ेगा कि इस मैच में
सौ सेजल परब आणि शिवसेना महिलाच्या सर्व महिला कार्यकर्ते यांच्या भव्य उपस्थितीत या ठिकाणी देवगड नगराध्यक्ष सौ साक्षीताई प्रभू यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। सर्व महिलांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा सन्मान सोहळा होत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक सन 2023 दरम्यान या ठिकाणी सन्मान केला जातोय। पूनमताई चव्हाण, सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं नगराध्यक्ष सौ साक्षीताई प्रभू यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। जाऊया मैदानाकडे। ओव्हर टू अमोल जमदारे सर आणि श्याम वाकर सर। धन्यवाद त्याचप्रमाणे सर। आशु मयेकर यांचं देखील स्वागत केलं जात आहे। व्यासपीठावर सन्माननीय अन्वय प्रभू यांच्या शुभ हस्ते आशु मयेकर सरांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद नाना नाईक सर। उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे। आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक 2023च्या या अंतिम रजनीमधील उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीमध्ये सगळ्यांचं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सामन्याला सुरुवात झाली आहे आणि पहिला चेंडू सटीक लाईन आणि लेनचा पाहायला मिळाला आहे। समीर वेंगुर्लेकर या युवा गोलंदाजाने खूप प्रभावित केले मोठ्या स्पर्धेमध्ये। आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तब्बल त्याने विकेट्स मिळवले आहेत 9। हायेस्ट विकेट टेकर आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये युवा गोलंदाज, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं टॅलेंटेड गोलंदाज, ज्याचं भविष्य उज्ज्वल आहे, भवितव्य उज्ज्वल आहे असा गोलंदाज। बॅटची कडा घेतली आहे आणि यावेळेला फ्लाय स्लिपच्या गोदीमध्ये पहिला धक्का। फलंदाज विशाल शहा तंबूच्या आसऱ्याला परतलाय। वा, मोठं नाव आहे नवी मुंबई तुर्बेचा हा दिग्गज खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय। श्याम सर आपला भोपळाही न फोडता 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन विशाल शाह तंबूच्या आसऱ्याला परतलाय आणि काय चेंडू टाकलाय फ्लाय स्लिपच्या गोदीमध्ये। बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय। विशाल शहा नवी मुंबईचा गोलंदाज आहे, बॅटर आहे माफ करा। तर गोलंदाज सिंधुदुर्गाचा आहे समीर वेंगुर्लेकर, 3 वेळा मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमध्ये। हे रेकॉर्ड आहे त्याच्या नावावरती। सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅच या सिरीज मध्ये जर कोणी घेतले असतील तर तो बॉलर आहे वेंगुर्ल्याचा समीर वेंगुर्लेकर। टाळ्यांचा आवाज व्हायलाच पाहिजे मित्रांनो। एवढ्या मोठ्या खेळाडूंसमोर काय गोलंदाजी करतोय आणि प्रेक्षकांची सर्वांची मनं जिंकतोय। धावा खूपच कमी आहेत स्कोरबुक वरती, फक्त 36 धावा आहेत। 37 धावांचं छोटं आव्हान आहे, तरी देखील ही मॅच गरमागरमीचीच होणार। श्याम सर, मापन क्रिकेट संघाच्या गोटामधून एकच आवाज येतोय, फाइट रे फाइट। जबरदस्त सामना चालू आहे। गोलंदाज तयार आहे, फिरकीचा जादूगर रिवर्स शस्त्र बाहेर काढले, तुडून पडलाय, लेन पर्यंत पोहोचलाय, पिकअप शॉट पाहायला मिळालाय आणि चेंडूला भिरकावून दिलाय डीप कोर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय BSNL षटकार। मॅन फ्रॉम गुजरात नदीमच्या बॅटमधून एक मोठा धमाका, एक मोठा फटका। नवसंजीवनी पाजणारा हा नदीमच्या बॅटमधून फटका। लोअर फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय
मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. निघणाऱ्या अवघी एक धावसंख्या पुढे जाणार आहे 8 वरती. उपांत्य फेरीचा दुसरा सामना. पहिला सामना पाहिला आपण एकतर्फी होताना रोही स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाचा अगदी आरामात पराभव केला दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाने. आणि दानिश 11 देवबाग क्रिकेट संघासमवेत कोणता संघ खेळणार आहे? या ठिकाणी सन्माननीय वैभवजी नाईक साहेब यांचं पुन्हा एकदा व्यासपीठावरती आगमन होतं आहे. त्यांचं देखील शब्दसुमनाने स्वागत करतो आहोत. त्याचप्रमाणे मुकेशजी बावकर यांचं देखील मी मनपूर्वक आभारी आहे. मालवण डिजिटल ऑनलाईनसाठी खूप आम्हाला सहकार्य केलं आहे. या ठिकाणी हे नेटवर्क आम्हाला यूट्यूब लाईव्ह ज्या मॅच पाहतात, मुकेश बावकरजी सर आपले मनपूर्वक आभारी आहोत. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 9 धावा. 9 हा शुभ अंक आहे. क्रिकेटमध्ये 9 हा शुभ अंक आपण पाहतोय. म्हणजे जर आपण गाड्यांच्या क्रमांक जर पाहिले तर गाड्यांच्या क्रमांकांची बेरीज देखील 9 किंवा नुसता 9 आकडा होताना आपण पाहिलेलं असतं. म्हणजे 9 हा शुभ अंक आहे आणि 30 धावसंख्या आपल्याला स्कोअरबोर्डवरती पाहायला मिळाली आहे. आता मात्र विजयासाठी गरज आहे या मॅचमध्ये. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीमध्ये 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात. मान्यवरांच्या कक्षामध्ये बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नेरूरचे माजी सरपंच सन्माननीय शेखर गावडे, त्याचप्रमाणे माजी उपसरपंच सनद मुजावर, त्याचप्रमाणे उपसरपंच दत्ता म्हाडदळकर, प्रिन्स क्लब कलेश्वरचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुनीलजी धुरी यांचे सर्वांचे स्वागत वैभवजी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात येईल. अठ्ठावीस धावांची अजून गरज आहे. 30 चेंडूंचा खेळ आहे. 28 धावा बनवायच्या आहेत. हलक्या हाताने खेळ आहे, दिशा दिली आहे. स्वीपर कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. निघणार आहे 1 धाव. आता मात्र एकेरी दुहेरी धावांवरती जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कारण धावांचा कमी पाठलाग करायचा आहे. मोठं टार्गेट नाही आहे. अगदी कमी धावसंख्येचा पाठलाग चालला आहे. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्याचं प्रेशर आहे. त्यामुळे कमी धावसंख्या असली तरी हा सामना शेवटपर्यंत जाणार आहे. सर्वेश नाईक गोलंदाजी मार्कवरती आहे. मॅन फ्रॉम रोणापाल हा देखील एक गुणवान खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. आपल्या वेगवान गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या मैदानावरती करतोय. आपल्या फिरकी गोलंदाजीचं देखील प्रात्यक्षिक या मैदानावरती करतोय. तर त्याच्यासमोर बॅटर देखील तेवढाच तोलामोलाचा. नक्कीच दिग्गज फलंदाज यावेळेला अभिच्या बॅटमधून अमित तांबे आहे. त्याच्या बॅटमधून आलाय एकेरी धावेंचा फटका. आता मात्र स्वतःला सावरलंय, संयम दाखवलाय आणि संयमाची आवश्यकता आहे. तुम्हाला राहुल द्रविडची फलंदाजी देखील आठवावी लागेल. त्याने भारतीय क्रिकेटमध्ये आपली जागा मजबूत केली होती आणि द ऑल या टोपण नावाने त्याला आपण ओळखायचो. आणि क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न फसला. चेंडू निर्धाव गणला गेला. रिकी पॉन्टिंग हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि त्या रिकी पॉन्टिंगला एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की जर तुला सामना वाचवायचा आहे तर तू कोणत्या खेळाडूची निवड करशील. त्यावेळेला रिकी पॉन्टिंगने सांगितलं होतं की मला सामना वाचवायचा असेल तर मी निश्चितपणे राहुल द्रविडची निवड करणार आहे. ओ हो हो, ये गेंद उडी और जाके सीधी स्टैंड में जुड़ी. लाजवाब. सुमुख साऊंड सिस्टीम गौरव विर्लेकर या ठिकाणी ही जबरदस्त डीजे साऊंड सिस्टीम उपलब्ध करून देत आहेत. त्याबद्दल विर्लेकर साहेब तुमचं मनपूर्वक आभारी आहोत. नदीमने आता मात्र प्रभावित केले. आतापर्यंत 2 मोठे धमाके नदीमच्या बॅटमधून इतक्या लांबून आलाय या स्पर्धेमध्ये.
दुसऱ्या राज्यातून हा खेळाडू म्हणजे अर्थातच गुजरातमधून हा खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. सर्व्हिसचं देखील कौतुक करावं लागेल, कारण मोठ्या फलंदाजांसमोर आणि व्यावसायिक क्रिकेट खेळणाऱ्या फलंदाजांसमोर तो चांगली गोलंदाजी करतोय. दोन्ही गोलंदाज आपल्याला आतापर्यंत डावखुरे श्यामसर पाहायला मिळाले. सुरुवातीला आपण पाहिले समीर वेंगुर्लेकरला आणि त्यानंतरचा डावखुरा फिरकी गोलंदाज आपण पाहतोय सर्वेशला. दोघांनी प्रभावित केलं. एक मोठा फटका जरूर त्यांच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. मात्र जरी मोठा फटका पाहायला मिळाला असला तरी व्यावसायिक क्रिकेटपटूंच्या विरोधामध्ये कंजूशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अमोल, मान्यवरांच्या कक्षामध्ये बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे भगवा चषक 2023 मालवणच्या नगरीमध्ये या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मालवणच्या या आलिशान टोपोला बोर्डिंग मैदानावरती घमासान चालू आहे, रणसंग्राम चालू आहे. समीर वेंगुर्लेकर गोलंदाजी मार्कवरती आहे. धावा आहेत 19 धावा. एका गडाच्या मोबदल्यात 37 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या सुरुवातीला जरी कमी असली तरी मॅचमध्ये ट्विस्ट येऊ शकतो. एखाद दुसरा डॉट बॉल, एखाद दुसरा विकेट. क्या बात आहे. लेमन कट, रुबी कट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि धावसंख्या पोचेल 20 धावा. समोर बॅटर देखील गुजरातवरून आलाय. आता मात्र असेल अमित तांबे. सन्माननीय बाळू अंधारीजी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मी शब्द सुमनाने स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो, साहेब आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. सुंदर फटका पाहायला मिळाला. विथ अलॉंग द कार्पेटचा फटका. चेंडू आला एक्स्ट्रा कव्हरला. निघणार आहे 1 धाव. धावसंख्या पुढे जाईल 21 वरती. 21 हा देखील शुभ अंक आहे. म्हणजे हा क्रमांक जो आहे तो गणपतीचा मानला जातो, कारण गणपतीला आपण 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण करतो आणि 21 दुर्वांची जुडी देखील गणपतीला अर्पण केली जाते. त्यामुळे हा शुभ अंक आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती समीर वेंगुर्लेकरचा चेंडू स्लॉटमध्ये आलाय आणि या चेंडूला डिपॉझिट केलंय नदीमने. मिडी विकेट बॉडी लाईनच्या बाहेर आलाय. तिसरा धमाका नदीमच्या बॅटमधून. नदीमच्या बॅटमधून धमाके होत आहेत आणि तमाम प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन या ठिकाणी होत आहे. तो नदीम मॅन फ्रॉम गुजरात, महाराष्ट्राच्या बाहेरील म्हणजे भारत देशाच्या कान्याकोपऱ्यातून खेळाडू या स्पर्धेला खेळायला आलेत आणि याचं पूर्ण श्रेय द्यायला पाहिजे ते सन्माननीय वैभवजी नाईक साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी. त्यामध्ये सन्माननीय हरी खोबरेकर, सन्माननीय मंदारजी केणी, सन्माननीय मंदारजी ओरसकर, सन्माननीय बाबी जोगी, सन्माननीय अन्वय प्रभू, सन्माननीय पंकज साध्ये, सन्माननीय सिद्धेश मांजरेकर, सन्माननीय राकारोगे, सन्माननीय सन्मेश परब, सन्माननीय किरण वाळके आणि सन्माननीय दत्ता पोईपकर. क्या बात है. लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, किया है बर्बाद. यस, नदीम बैक टू द पवेलियन. या युवा गोलंदाजाने समीर वेंगुर्लेकरने संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक 11 विकेट्स मिळवलेत. एकदा सगळ्यांनी जोरदार आपण टाळ्यांचा गजर करूयात. सामना कोणीही जिंकू देत, मात्र तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. युवा टॅलेंटेड गोलंदाज समीर वेंगुर्लेकरने जो प्रतिनिधित्व करतो या स्पर्धेमध्ये ओम स्पोर्ट मापन संघाचं. आणि पुन्हा एकदा आवाज आलाय ओम स्पोर्ट मापन संघाच्या बाजूने. फाईट रे फाईट. जबरदस्त खेळ चाललाय मैदानाच्या आतमध्ये. 2 बलाढ्य संघ आहेत, एकमेकांना टक्कर दिली जाते. दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे याची निश्चिती करणारी ही लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहे. औचित्य आहे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक 2023चा हा क्रिकेटचा रणसंग्राम. आणि काही क्षणामध्ये तुमच्या समोर स्पष्ट होणार आहे या भगव्या चषकाचा मानकरी कोण होणार आहे. ती लढत या सामन्यानंतर होणार आहे. त्यामुळे किती महत्त्वाचं काम असलं तरी हा सामना आपण मिस करू नका. रिमोटला हात लावू नका, चॅनल बदलू नका आणि निश्चितपणे या स्पर्धेच्या निमित्तानं भगवा चषकाच्या निमित्तानं आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सोबत आपण या स्पर्धेचा आनंद घ्या.
ऑफ द मोडचा चेंडू हलक्या हाताने केला, स्ट्राईक स्लाइस केले चेंडूला डीप कोर पॉईंटला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. निघणारा एक धाव आणि एकेरी धावींचा फटका हा अमित तांबेच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आहे. त्यानंतरची खराब फेकी बॅकअप खूप दूर पाहायला मिळालं आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावीमध्ये केलं जात. धावसंख्या मात्र बदलते आहे, ती 29 धावांवर. आता मात्र जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि फक्त 8 धावांची गरज. पण मॅच अजून संपलेली नाही, मॅच ऑन आहे. कव्हरच्या दिशेने एक नेत्रदीपक फटका, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण होते, चांगली फेकी देखील होते. खूप चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळाला. कमी धावसंख्येचा जरी सामना असला तरी मॅचमध्ये काही पण होऊ शकतं, कारण क्योंकि खेल ऐसा है, ये गिरगिट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट ये खेल है. हलक्या हाताने खेळतोय संदेश पार्टे आणि रनिंग बिटवीन द विकेट पहा, क्या बात आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण अभियानचं. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या वृद्धिंगत होताना दिसेल ती 31. 31 धावा 37 धावांचा पाठलाग करताना. या मॅचमध्ये फलंदाजी करणारा संघ आता मात्र आघाडीवर पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी करणारा क्रिकेट संघ थोडासा बॅकफुटवरती सरकला जातोय. या मॅचच्या निमित्तानं उपांत्य फेरीचं खूप मोठं प्रेशर या संघावरती आपल्याला पाहायला मिळालं आहे. एकेरी धावीने पुन्हा एकदा धावसंख्या बदलणार आहे. धावसंख्या परावर्तित झाली आहे 32 धावा. अक्षरशः क्रीडा रसिकांचा महापूर, गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला आहे आणि तमाम क्रीडा रसिकांच्या उपस्थितीने हे सगळं मैदान अक्षरशः दुमदुमून निघालं आहे. मालवण टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड ड्राईव्ह केले, समोर खेळला, 20 मध्ये फटका पाहायला मिळाला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, राधाकृष्णने चेंडूला रोखलंय आणि धावसंख्या मात्र निघणार आहे 1. 33 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रतीक डिचोलकर गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. अमोल, या गोलंदाजाने देखील प्रभावित केलंय. पहा पहा, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने जाता जाता एक दणका देऊन गेला. प्रतीक डिचोलकर हा देखील एक युवा खेळाडू आहे. ज्या पद्धतीनं समीर वेंगुर्लेकर असेल, रोहन खरात असेल, प्रतीक असेल, त्यानंतर ओमकार शिंदे असेल, या युवा गोलंदाजांनी खूप प्रभावित केलंय, खूप आकर्षित केलंय. गौरव शिंदे, क्या बात आहे. खूप चांगली बॉलिंग या युवा गोलंदाजांनी केली आहे. आता जिंकण्यासाठी गरज आहे ती फक्त 4 धावांची आणि चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू 4 धावा. नक्कीच सर, दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. ही स्पर्धा आयोजित केली आहे. आमचे सगळे आयोजन कमिटीतील जे सदस्य आहेत त्यांचं खरं तर खूप कौतुक आहे, कारण मित्रांनो, स्पर्धा आयोजित करणं इतकं सोपं नसतं. आपल्याला हे फक्त 4 ते 5 दिवस दिसतात, मात्र या 4 ते 5 दिवसांसाठी घेतलेली जी 1-1.5 महिन्याची मेहनत असते ती खूप महत्त्वाची असते आणि हे काम आमच्या सगळ्या आयोजन कमिटीने केलं आहे. त्यामध्ये आपण नक्कीच आवर्जून नामोल्लेख करू इच्छितो. हरी खोबरेकर सर, मंदारजी केनी, मंदारजी ओरसकर, बाबी जोगी, अन्वयजी प्रभू, पंकजी सादिये, सिद्धेश मोरजकर, सिद्धेश मांजरेकर, राका रोगे, सन्मेश परब, किरण वाळके आणि दत्ता पोईपकर, या सगळ्यांचं कौतुक आहे आणि या सगळ्यांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. मी सगळ्या आमच्या मान्यवरांना विनंती करणार आहे, या आमच्या आयोजन कमिटीसाठी आपण एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. सुंदर अशा या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. भगवा चषक 2023चा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. मैदानाच्या दिशेने आपण जाणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली आहे 33 धावा. विजयासाठी गरज असणाऱ्या या मॅचमध्ये 37 धावांची, त्यामध्ये 33 धावांपर्यंत आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळाली आहे उमेश 11 हुंबरट क्रिकेट संघाची. 11 चेंडूंचा खेळ आहे, 4 धावांची गरज आहे. 11 चेंडू 4 धावा हे समीकरण यावेळेला अलकसं अपील केलं गेलं आहे. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. स्विंगिंग यॉर्कर पद्धतीचा चेंडू उत्तर नाही आहे स्ट्रायकिंग इंच्या बॅटरकडे. संदेश पार्टे हे देखील खूप मोठं नाव आहे, वलयांकित नाव आहे टेनिस क्रिकेटमधील. आणि दोन्ही खेळाडू पुणे येथील आहेत. आज आपला करिश्मा दाखवण्याचा प्रयत्न करतायत मालवणच्या या नगरीमध्ये. आणि तेवढाच सिंधुदुर्गाचा हा सितारा सर्वेश नाईक हा जबरदस्त वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, नियंत्रित मारा करतोय. अचूक टप्प्याचा मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील 10 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 4.
प्लिक केलंय. रिस्ट ऑफ द प्लिकचा फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आपल्याला पाहायला मिळाला. ओमकार. आता मात्र सामना अगदी सोपा झाला. जे आमचे क्रीडा रसिक ज्या सामन्यासाठी आसुसलेले होते. शॉर्ट फाईन लेगला आपण क्षेत्ररक्षण होताना पाहिलंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. सर्वेश नाईक. सुंदर चेंडू समोर खेळलाय. स्ट्रायकिंगच्या बॅटर ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. एकेरी दुहेरी धावांनी आता मात्र सामना अगदी हातामध्ये आलाय. दुष्टी शेपास विजय दिसायला लागलाय. फलंदाजी करणाऱ्या उमेश 11 हुंबरड क्रिकेट संघाच्या दुसऱ्या बाजूनं बॅकफुटवरती सरकताना दिसतोय ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये. सुंदर चेंडू स्टेअर केलाय. संयम दाखवलाय. संदेश पार्टेकडे अनुभव आहे. अनुभवाचं गाठोडं आपल्या पाठीवरती घेऊन या मॅचमध्ये लढताना पाहायला मिळालंय. धावसंख्या पुढे गेली आहे 36 वरती. आता मात्र विजयासाठी आवश्यक धावसंख्या आहे अवघी एका धावेची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होणार आहे. सर्वेश. बादल नाही अमोल सॉरी बादलची आज आठवण झाली. आज बादलची कमतरता आम्हाला भासते कॉमेंट्री बॉक्समध्ये. खरोखरच मालवणीचा बेताज बादशाह आज गोव्यामध्ये आहे कानकोनमध्ये, त्यामुळे या स्पर्धेला येऊ शकला नाही. त्याने या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा पाठवल्या आहेत. त्याबद्दल बादल तुझे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. तुला आजच्या दिवशी आम्ही मिस करू. क्या बात आहे. सर्वेश नाईक यावेळी कमाल करतोय. LBWचा शिकार झालाय की काय? पंच आपापसात बातचीत करतायत. नाही पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने, म्हणजे अजून एक बॅटर मैदानाच्या बाहेर येईल. पण षटक समाप्त होतंय या ठिकाणी आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी एका धावेची गरज. प्रेक्षक अजूनही एका जाग्यावरती उभे आहेत. एका जाग्यावरती काही प्रेक्षक बसून आहेत आणि याचं श्रेय द्यायला पाहिजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. भगवा चषक 2023 मालवणचे जे सर्व पदाधिकारी आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत, त्यांनी मिळून हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम मालवण नगरीमध्ये मालवणच्या आलिशान टोपीवाला बोर्डिंग मैदानावरती नाव घातलाय. एकदा आमच्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना टाळ्यांचा आवाज करा, टाळ्यांचा गजर करा. नक्कीच श्यामसर, खूप कौतुक आहे आयोजन कमिटीचं, ज्याने सुंदर अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय. नक्कीच सिंधुदुर्गवासियांना, मालवणवासियांना क्रिकेटची स्पर्धा पाहण्याचं मोठं भाग्य उपलब्ध करून दिलंय. विजयासाठी अवघ्या एका धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होणार आहे सुरेश मांजरेकर आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तयार आहे पुणेवरून दाखल झालेला संदेश पार्टे. एका धावेची विजयासाठी गरज आहे. ओहो हो हो, सुरेख चेंडू हाफ ट्रॅकर आहे. संदेश पार्टेच्या कानामध्ये हाय हॅलो करून सिटी वाजवून चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय आणि आता मात्र निर्धाव चेंडूनं पुन्हा एकदा एकेरी धावेची आवश्यकता कायम राहिली आहे या मॅच मध्ये. 5 चेंडू 1 धावा, 5 चेंडू 1 धावा. आता मात्र सर या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्रिकेट संघाची दुवा कामयाबी ठरेल का? आणि मित्रांनो, जर ही मॅच आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज व्हायलाच पाहिजे. कमी धावसंख्या होती तरी देखील 4 चेंडू आणि एका धावेची गरज. रिव्ह्यू घेतलेला आहे या ठिकाणी. नक्कीच सर, 4 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. रिव्ह्यू जरूर घेतलाय. तिसरे पंच आमचे मंगेश धुरी आमच्यासोबत जोडले जात आहेत. त्यांचा निर्णय येणं बाकी. हे भव्य दिव्य स्टेज आणि मंडप, त्याचप्रमाणे टॉवर्स लाईट, काळबादेवी मंडप डेकोरेटर्स यांच्या वतीनं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याबद्दल बाबू धुरी यांचे मी मनपूर्वक आभारी आहे. साऊंड सिस्टीम देखील खूपच सुंदर आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे 4 चेंडू 1 धावा, 4 चेंडू 1 धावा. अजूनही रंगत आहे या मॅच मध्ये. ही मॅच अजून संपलेली नाही आहे मित्रांनो. या मॅच मध्ये रंगत आहे. नक्की सर, हर खुशी को खुशी मत समझो, हर गम को गम मत समझो. अगर जीतना है आपको इस मैच को तो खुद को किसी से कम मत समझो. येणारे चेंडू असणार या मॅचचे 4 धावा बनवायचे 1
4 चेंडू 1 धाव, 1 धाव 4 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. आणि पुन्हा एकदा ओम स्पोर्ट मापड संघाकडून एकच आवाज झालाय. यावेळेला जबरदस्त फटका. टायमिंग में मिसाल. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार. संदेश पार्टीच्या बॅट मधनं आलाय विजयी चौकार. डीप कॉर्नर पॉइंटच्या दिशेने एक आकर्षक चौकार आणि विजयावरती शिक्कामोर्तब करणारा फटका. अर्थातच उमेश 11 हुमरट क्रिकेट संघ हा उपांत्य फेरीचा या विजयी संघ ठिकाणी ठरलाय युवा आणि नेते अंतिम संजयजी फेरीमध्ये पारकर दाखल यांचं पुन्हा झालाय. एकदा आगमन होतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण यांच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या ठिकाणी फोर व्हीलरची गाडी आपले फोर व्हीलरची चावी सापडलेली आहे. कोणाची असेल तर ती घेऊन जावी. फोर व्हीलरची चावी आहे आमच्याजवळ. नक्कीच सर. उमेश 11 हुमरट हा